बघा मुलांनो, वी विल सी टुडे डे 6 आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल देन फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर फॉर्म्ड. इथं आता दोन लाईन्स तुम्हाला लाईन एल आणि लाईन एम यांची ट्रान्सव्हर्सल कोणती आहे, लाईन एन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शनपाशी या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनपाशी 4 अँगल्स फॉर्म होतात, या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनपाशी 4 अँगल्स फॉर्म होतात. टोटल ज्या वेळेला दोन लाईन्सला एका ट्रान्सव्हर्सलनं इंटरसेक्ट केलं तर किती अँगल्स फॉर्म होणार आहेत, टोटल 8 अँगल्स फॉर्म होणार आहेत. आता त्याच्यामध्ये पेअर्स कोणते कोणते आहेत, म्हणजे कोणत्या टाईपचे अँगल्स फॉर्म होतात, तर पहिला आहे टाईप करस्पॉन्डिंग अँगल्स, पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे दोन लाईन्सला एका ट्रान्सव्हर्सलनं इंटरसेक्ट केलं तर कोणत्या कोणत्या टाईप्सचे अँगल्स फॉर्म होतात, तर पहिला टाईप आहे करस्पॉन्डिंग अँगल्स, दुसरा आहे अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्समध्ये परत दोन प्रकार आहेत, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. आणि तिसरा टाईप आहे इंटिरियर अँगल्स. आता इंटिरियर अँगल्स आता आपण बघूयात. पहिल्यांदा ह्या डायग्रॅममध्ये बघा, अँगल डीला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल एच. अँगल एला करस्पॉन्डिंग अँगल ई. अँगल सीला करस्पॉन्डिंग अँगल जी. अँगल बीला करस्पॉन्डिंग अँगल एफ. त्याच पेअर्स इथं लिहिलेल्या आहेत, 4 पेअर्स. म्हणजे इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल देन 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर फॉर्म्ड आणि 2 पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स, 2 पेअर्स ऑफ इंटिरियर अल्टरनेट अँगल्स अँड 2 पेअर्स ऑफ एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स आर फॉर्म्ड. आता इंटिरियर अँगल्स कोणते आहेत, तर अँगल सीला बघा, इथं अँगल सीला कोणता आहे, अँगल ई. ही एक पेअर आहे अल्टरनेट अँगल्सची, अँगल सी अँड अँगल ई. त्याच्यानंतर अँगल बी अँड अँगल एच ही अदर पेअर आहे अल्टरनेट अँगल्सची. हे झाले इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स पुन्हा त्याचे 2 पेअर्स आहेत, अँगल डी आणि अँगल एफ ही एक पेअर आणि दुसरी आहे अँगल ए अँड अँगल जी ही दुसरी पेअर अल्टरनेट अँगल्सची. लक्षात आलं. त्याच्यानंतर कोणता टाईप आहे, इंटिरियर अँगल्स. आता इंटिरियर अँगल्स हे कुठं फॉर्म होणार आहेत, 2 पॅरलल लाईन्स, ही 2 लाईन्स आणि ही ट्रान्सव्हर्सल. मग ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला तयार झालेले अंतरकोन म्हणजेच अँगल सी आणि अँगल एच ही एक पेअर आहे आणि दुसरी आहे अँगल बी अँड अँगल ई. ही आहे दुसरी पेअर इंटिरियर अँगल्सची. लक्षात आलेलं आहे. तसंच आता ह्या डायग्रॅममध्ये बघा काय केलेलं आहे, इथं नेम्स दिलेले आहेत. ज्या 2 लाईन्स आहेत त्यांना लाईन कोणत्या आहेत, पी क्यू लाईन आणि लाईन आर एस. यांची ट्रान्सव्हर्सल कोणती आहे, लाईन ए टी ही ट्रान्सव्हर्सल आहे. आता इथं तुम्हाला पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स लिहिलेले आहेत, 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इथं लिहिलेले आहेत इंटिरियर अँगल्स आणि इथे आहेत इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि इथे आहेत एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता याच्यामध्ये व्हर्टायसेस आपल्याला अँगलचं नेम हे 3 व्हर्टायसेसचा यूज करून देता येणार आहे. अँगल ए एम पीला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल पी एम आर हा आहे. त्याचबरोबर दुसरा कोणता आहे, अँगल पी एम एन. डायग्रॅममध्ये बघायचा, पी एम एन कुठे आहे, तर पी एम एन या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, आर एन टी. तसंच अँगल ए एम क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल एम एन एस आणि अँगल क्यू एम एनचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल एस एन टी. लक्षात आलं आहे. तसे इथं लिहिलेले आहेत. आता जे मी तुम्हाला दिलेलं आहे इथं मी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. कन्व्हर्ट करून सगळं दिलेलं आहे ते इंग्लिशमध्ये तुम्ही लिहा. तसंच आता इथं जर 2 लाईन्स पॅरलल असतील तर आता जे आपण टाईप्स बघितले ट्रान्सव्हर्सलमुळं तयार झालेले अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स त्याचे 4 पेअर्स असतात. प्रत्येक पेअरमधले अँगल्स हे काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट इफ द 2 लाईन्स आर पॅरलल. म्हणून इथं प्रॉपर्टी लिहिली आहे, द करस्पॉन्डिंग अँगल्स formed by the transversal of 2 parallel lines are
ऑफ इक्वल मेजर्स म्हणजेच दे आर कॉन्ग्रुअंट आणि ते इथं लिहिलेले आहेत 4 पेअर्स. तुम्हाला काय लिहायचं आहे, लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी अँड एक्स वाय इज ट्रान्सवर्सल. हे लिहायचं राहिलेलं आहे माझ्याकडून. तुम्हाला लिहायचं आहे लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी अँड लाईन एक्स वाय इज ट्रान्सवर्सल. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी आहे प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. आता जर 2 लाईन्स पॅरलल असतील आणि एका ट्रान्सवर्सलनं जर इंटरसेक्ट केलं तर तयार होणारे अल्टरनेट अँगल्सचे पेअर्समधले अँगल्स हे काय असणार आहेत, कॉन्ग्रुअंट. म्हणून अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रुअंट. मग इंटिरियर अल्टरनेट अँगल्स त्यांच्या पेअर्स इथं लिहिलेले आहेत आणि दुसरं आहे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स, त्यांच्या पेअर्स इथं लिहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतरचे अँगल्स कोणते आहेत, इंटिरियर अँगल्स. म्हणून प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स काय आहे प्रॉपर्टी, द इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन आयदर साईड ऑफ ट्रान्सवर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा अर्थ काय आहे, सप्लिमेंटरी मीन्स देअर ॲडिशन इज 180 डिग्रीज. आणि इथं तुम्हाला अल्टरनेट इंटिरियर अँगल्सच्या पेअर्सची ॲडिशन 180 दिलेलं आहे. अँगल ए पी क्यू प्लस अँगल पी क्यू सी. ते अँगल्स बघा, अँगल ए पी क्यू आणि अँगल पी क्यू सी हे इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असणार आहे. त्याचबरोबर ट्रान्सवर्सलच्या लेफ्ट हँड साईडला कोणते आहेत, अँगल पी बी क्यू आणि अँगल पी क्यू डी या दोघांची ॲडिशनसुद्धा किती येणार आहे, 180 डिग्रीज आणि ते इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे. हा एक्सरसाइज हा सॉल्व केलेला आहे. याच्यामध्ये देताना काय दिलेलं आहे, लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन आर एस अँड लाईन ए बी इज ट्रान्सवर्सल. लाईन ए बी ही काय आहे, ट्रान्सवर्सल. मग याच्यामध्ये तुम्हाला पहिलं कोणते अँगल्स ऑब्झर्व करायचं आहे, इथं ऑब्झर्व द फिगर अँड फिल इन द बॉक्सेस विथ द करेक्ट नेम्स ऑफ अँगल्स. त्याच्यामध्ये पहिलं कोणते अँगल्स आहेत इथं लिहायचं राहिलं आहे. हे कोणते अँगल्स येणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स हे असणार आहेत. अल्टरनेट अँगल्स हे असणार आहेत. अल्टरनेट इंटिरियर अँगल्स हे असणार आहेत. अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स आणि हे असणार आहेत इंटिरियर अँगल्स. हे आता तुम्हाला नावं लिहायला आली पाहिजेत, मी इकडे नाम्स दिलेले आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल्स कोणता आहेत, अँगल ए एम क्यूला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल एम एन एस. बघा, अँगल ए एम क्यूला करस्पॉन्डिंग अँगल एम एन एस. त्याच्यानंतर आहे अँगल आर एन बी. मग आर एन बीला करस्पॉन्डिंग अँगल पी एम एन तो इथं लिहिलेला आहे. त्याच्यानंतर अल्टरनेट इंटिरियर अँगल्स त्याच्यामध्ये क्यू एम एनला करस्पॉन्डिंग कोणता असणार आहे अल्टरनेट अँगल, एम एन आर आणि तो इथं लिहिलेला आहे वरती. त्याच्यानंतर अँगल पी एम एनला करस्पॉन्डिंग अँगल अल्टरनेट अँगल कोणता असणार आहे, अँगल एम एन एस. 2 लाईन्स पॅरलल आहेत म्हणून हे पेअर्समधले अँगल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुअंट. बघा इथे पण कॉन्ग्रुअंटचा सिम्बॉल आहे, म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुअंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. इथं लिहिलं इंटिरियर अल्टरनेट अँगल्स, इथं असणार आहेत एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. ए एम क्यू अँगल हा कोणाला कॉन्ग्रुअंट आहे, ए एम क्यू इज कॉन्ग्रुअंट टू त्याचा ए एम क्यूचा अल्टरनेट एक्सटिरियर अँगल कोणता आहे, अँगल आर एन बी तो इथं लिहिलेला आहे. त्याच्यानंतर अँगल एस बी एन. आता अँगल एस एन बीला कोणता आहे, ए एम पी आणि तो इथं लिहिलेला आहे. त्याच्यानंतर इंटिरियर अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी, म्हणून त्यांची ॲडिशन काय लिहिता येते आपल्याला, 180 डिग्रीज. अँगल क्यू एम एन प्लस अँगल एम एन एस इक्वल टू 180 डिग्रीज ही एक पेअर आणि दुसरी आहे अँगल पी एम एन प्लस अँगल एम एन आर इक्वल टू 180 डिग्रीज ही झाली दुसरी पेअर. म्हणजेच हे तुम्हाला हे इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणून त्यांचं मॅथमॅटिकल इक्वेशन्स इथं दिलेले आहेत. आता याच्यामध्ये जर करस्पॉन्डिंग पेअर्स 2 लाईन्स पॅरलल दिल्या आणि तयार होणाऱ्या एका करस्पॉन्डिंग अँगलची जर व्हॅल्यू दिली तर त्याला दुसरा अँगल आपल्याला फाइंड करता येणार आहे. ते दोन्ही पेअर जे एका पेअरमधले अँगल्स काय असणार आहेत, सेम मेजरचे असणार आहेत आणि ते सम्समध्ये जर विचारलं गेलं तर ते तुम्हाला सांगायला आले पाहिजेत. मग हे तुम्ही जे आता झालेलं आहे ते तुम्ही काय करा,
तुमच्या वहीमध्ये लिहा. इथं नेम्स राहिलेले आहेत लिहायचे, ते तुम्ही नेम्स लिहायचे. करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स अँड इंटिरियर अँगल्स. लक्षात राहील? तर हे पूर्ण करा.